छावा भाग 40. कोंदटलेल्या पावसाळी आकाशाची कूस फोडण्यासाठी श्रावण वद्य द्वादशीचा दिवस झट्या घेऊ लागला. दुडदुडधुम दुडदुडधुम. लाल किल्ल्यावर नगारखान्यात सबरची नौबत उठली. पहाट वाऱ्यावर स्वार होत ती राजांच्या कैदखान्याच्या कोठीत घुसली. राजे निस्बतीने जागेच होते. नौबत ऐकून त्यांनी आग्र्याच्या पहाट वाऱ्याच्या कानात आपला सर्वात आवडता व भरोशाचा मंत्र सोडला, जगदंब जगदंब. माणसे असली तरी कुठल्याच देशीचे वारे मात्र बेईमान नसतात. त्यांना एकदा सायवळ करून घेतले की त्यांच्या मागाने जीवनाची नौका निर्घोर हाकारता येते. क्षणभर राजांनी लेटल्या लेटल्या आपल्या कुळाचा वसा असलेल्या छातीवरच्या कवड्यांच्या माळेवर हात चढविला. कवड्या भवितव्याला चकरा देणाऱ्या थोर गुणाच्या. राजांच्या बोटांची आणि त्यांची काही न बोलताच मसलत घडू लागली. रजई हटवून ख्वाबगारातून बाहेर पडलेला औरंगजेब वजू करून मक्केला मुखडा देत नमाजासाठी गुडघे टेकून कलमे पढू लागला. अल्हम्दुलिल्लाह. हिरोजी. राजांनी फरसबंदीला साद घातली. संकल्पाने साधनाला हाकारले. जी. फरसबंदी रात्रभर जागीच होती. हिरोजी बांधल्या आवाजाने उत्तरला. मदारी. राजांनी मदार टाकलेल्या मदारीला सादवले. जी. जागा हाय. जाबाला. क्षणभर शांततेने आपली काळी घोंगडी सगळ्या कोठीभर पुन्हा पसरली. मदारी, दरवाजाची जागा घे. कुणी कोठीच्या आत डोकावले तर इशारत कर. जी. मदारी उठला. कोठीचा दरवाजा आणि जाळीदार खिडकी यावर नजर ठेवीत पहारा देऊ लागला. करंजेल सरतीला आल्याने टेंभे सुमार झाले होते. हिरोजी, पडल्या पडल्या अंगीचा पेहरावा उतरा. राजांनी उभा केलेला गोंधळ रंगू लागला. पलंगावर पडूनच राजांनी आपला जामा आतला तहबंद आणि मांडचोळणा उतरला. गळ्यातील कंठे, कवड्याची माळ, कानातील सोनचौकडे, अंगठ्या उतरवून एक एक करीत हिरोजीच्या हाती दिले. उजव्या हातातील सोनकडे काढण्याची राजे खटपट करू लागले. ते काही निघत नव्हते. हिरोजीने आपली बाराबंदी आणि चोळणा पलंगावर सरकविला. पडूनच राजांनी हिरोजीचे कपडे पेहरले. सडक बोटांच्या नखांनी कपाळीचे शिवगंध खरवडून काढले. शेजारी सुख झालेल्या संभाजीराजांच्या पाठीवर एकदा मायेने हात फिरवला. राजांचा साज चढवून हिरोजी तयार झाला होता. हिरोजी, आम्ही उठतो. सीताबीनं आमची जागा घ्या. आम्ही तुमच्यासमोर दर्पण धरू. त्यात बघून कपाळी शिवगंध रेखून घ्या. राजांनी अंगावरचा शालनामा हळूच दूर हटविला. राजे पलंगावरून खाली उतरले. क्षणात मन बांधून हिरोजी पलंगावर चढला. त्या हालचालीत झोपलेल्या संभाजीराजांनी हुसकारा सोडीत कूसपरती केली. हिरोजीने त्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरवला. हिरोजीचा पांढरा सुताडी शेला राजांनी कमरेला आवळला. भिंतीकडे पुढा करून खालचा ओठ दातांखाली दाबून खटपटीने आपल्या उजव्या हातीचे सोनकडे बाहेर खेचले. पलंगाजवळ जात त्यांनी हिरोजीला त्याच्या हाती असलेले चांदीचे कडे उतरायला सांगितले. खुद्द आपल्या हातांनी राजांनी हिरोजीच्या हाती सोनकडे भरले. त्याचे चांदीचे कडे आपल्या मनगटात चढवून घेतले. राजांनी डोकीवर थोराड मावळी कंगणी पगडी चढविली. ऊर भरून आलेला हिरोजी म्हणाला, महाराज. राजांनी त्याला धीर दिला. तुम्ही आता राजे आहात. संकोचू नका. आम्ही म्हणतो तसं एकदा जगदंब म्हणा.
हिरोजी क्षणभर घोटाळला. मग निर्धाराने तो छातीवरच्या माळेवर बोटे चढवीत डोळे मिटून पुटपुटला, जगदंब जगदंब. हुबेहूब राजेच झोपले होते पलंगावर. ते ऐकताना राजे कमरेत वाकले. फरसबंदीकडे त्रिवार हात नेत अदब मुजरा घालीत सही सही हिरोजी त्यांनी पेश केला. महाराज, मुजरा. वर उठून त्यांनी डाव्या हाताने बाराबंदीचा उजवा हातोपा चुण्या देत वर सारला. डावाही वर घेतला, हिरोजीसारखा. मिशा खालून पालथी मूठ फिरविली. चांदीचे ओळंबते कडे वर सरकवून हात पोटरीत घट्ट बसविले. बाहेर पहारे बदलले होते. आत राजे बदलले होते. आग्र्यात दिवस बदलत होता. पलंगावर हिरोजी शेजारी सुख झालेल्या संभाजीराजांना याची काहीच कल्पना नव्हती. राजाने हिरोजीसमोर दर्पण धरला. मदारीने शिवगंधाचे तबक धरले. हिरोजी आपल्या कपाळी 2 दळी शिवगंध रेखून घेऊ लागला. सुखदुःखाचे 2 पट्टे शिवानेच त्या सर्वांच्या भाळी रेखले होते. आता तोच निभावून नेणारा समर्थ होता. दिवस वर आला. संभाजीराजे उठले. मदारीने त्यांच्या हातात पाण्याचा गडवा दिला. संभाजीराजे तस्तात हात तोंड धुवू लागले. ते बघताना हिरोजीच्या वेशातील राजांना बराच वेळ मनात घोळत असलेल्या एका पेचावर तोड सुचली. राजांना आपल्याच सोंगाचा बाहेरच्या पहारेकऱ्यांना कोणे विशिषक अंदेशा येतो काय याचा सरतपास घ्यायचा होता. शंभूराजांचे बनावट हिरोजीवर ध्यान नव्हते. झटकन राजे पुढे झाले. त्यांनी वाकून तस्त उचलले. तस्त घेऊन ते ताठ मानेने कोठी बाहेर पडले. बाहेर ते रिकामे करून पुन्हा कोठीत आले. पहारे नंगी हत्यारे पेलून चालूच होते. राजे कोठीच्या भिंतीला धरून अदबीने उभे राहिले. मदारीने संभाजीराजांना त्यांचा टोप कमरेत वाकून अदब पेश केला. हिरोजी पलंगावर कोरे पडून होता. महाराज साहेब, संभाजीराजे पलंगाजवळ जात म्हणाले. हां. पलंगावरचा हिरोजी हुंकारला. बेमालूम खोकल्याची उबळ उठविली. येतो आम्ही, संभाजीराजे म्हणाले आणि पाय शिवण्यासाठी पलंगाच्या पायथ्याकडे सरकले. खोकत हिरोजीने झटकन पाय पोटाशी घेतले आणि तो धापावत गडबडीने म्हणाला, आम्ही सांगितलेलं नीट ध्यानी धरा. आता टाकोटाक बाहेर पडा. कुम्हारबाडीत आमची वाट बघा. 3ऱ्या प्रहरानंतर औक्षवंत व्हा. संभाजीराजांनी जी म्हणत 3 वेळा पलंगाला मुजरा केला आणि ते कोठी बाहेर पडू लागले. न राहावून मावळी वेशातले राजे भिंत सोडून पुढे झाले. बाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या बालभुत्याकडे बघताना त्यांच्या मनात विचारांचे कल्लोळच कल्लोळ उठले. ये राज्य व्हावे हे श्रींचे मनी फार आहे. आपण सारे त्यास बांधील आहोत. यशवंत व्हा. दरवाजातून दूर जाणारी संभाजीराजांची पाठमोरी मूर्ती राजे एकटक बघत होते. मदारी हिरोजीच्या वेशातील राजांच्याकडे गलबलत्या काळजाने बघत राहिला. कारण छातीवर आता कवड्यांची माळ नाही याचे भान काही राजांना उरले नव्हते. ते आपल्या छातीवरच्या बाराबंदीवर हाताची चाचपती बोटे फिरविताना स्वतःला विसरून गेले होते. 3रा प्रहर टळतीला गेला. कुम्हारबाडीत संभाजीराजे, त्र्यंबकपंत आणि निराजीपंत कुंभाराच्या मेटावर होते. घोंगडीवर बसलेले संभाजीराजे विचाराच्या पाठलागाने हैराण होत होते. आपसूक उठून बाहेर येत नूरगंज बागेकडून येणाऱ्या वाटेला डोळे लावीत होते. पुन्हा आत येऊन घोंगडीवर बैठक घेत होते. संभाजीराजांची उलघाल वाढीला लागली.
आणि महाराज साहेब आलेच नाहीत तर जेधे काकांच्या संगतीने आज आग्र्याबाहेर पडायचं, मथुरेच्या वाटेनं चाल धरायची. मथुरा कुठं आहे, कशी आहे? तेथून जमेल तसं मुलखात जायचं. आणि थोरल्या मासाहेबांनी विचारलं, तुमचे आबासाहेब कुठं आहेत म्हणून तर? मासाहेब किती दिवस झाले त्यांच्या हातून कपाळी शिवगंध नाही रेखून घ्यायला मिळालं. आणि धाराऊ धाकल्या आऊसाहेब, रायाजी, अंतोजी, सैस, गोमाजी बाबा, त्यांच्या मनाचे राजपान वाहतीला लागले. टप 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 घोड्यांच्या निसटत्या टापा संभाजीराजांच्या कानी आल्या. त्यांच्या मनीचे विचार दूर उडाले. कमरेच्या हात्याऱ्याच्या मुठीवर पंजाची पकड चढवीत ते घोंगडीवरून ताडकन वर उठले. निराजी पंतांकडे एक नजर देत ते तरातर कुंभाराच्या मेटाबाहेर आले. बाहेर श्रावणाची एक तुटकी सर शिपकारत होती. तिच्या जाळीदार चंदेरी पडद्यातून संभाजीराजांना 2 स्वार दुडक्या गतीने येताना दिसले. दोन्ही घोडाईतांच्या डोक्यावर घेरेदार कंगणी पगड्या होत्या. त्या स्वारांपैकी सर्जेराव जेधे पुढे झाले. सामोरे येत त्यांनी संभाजीराजांना मुजरा केला. चला, टाकोटाक निघायचं हाय, ते दबकून बोलले. निघायचे? क्षणभर संभाजीराजे गलबलले. महाराज साहेबांशिवाय निघायचे? कुठे, कशासाठी? सर्जेरावांच्या पिछाडीला असलेला घोडाईत पाय उतार झाला होता. सर चुकविण्याचे निमित्त करून त्याने थोडीशी मान झुकती ठेवली होती. त्या घोडाईताची सुराने लगीने पावले पडत होती. पायीचे मावळी पायतान कुरकुरत होते. त्या पावलांबरोबर संभाजीराजांचे अंग वैशाखीच्या तापट धगीने तटबंदीचा दगडी साज सरसरून यावा तसे मोहरून उठले. हे महाराज साहेबच. मनाची रुजवात डोळ्यांनी पटवून देताच संभाजीराजे पायझेप टाकीत पुढे सरसे झाले. राजे क्षणभर गडबडले. आश्चर्याने डोळ्यांना डोळे देणाऱ्या संभाजीराजांना त्यांनी स्वतःचे डोळे तांते करून इशारा भरला. सावधगिरीचा, काही न बोलण्याचा. संभाजीराजे उमगावयाचे ते उमगले. निराजी, तुम्ही बालाजीच्या सराईत जा. तिथे मथुरेचे 2 कवी आहेत. त्यांना सांगा, हत्ती मथुरेच्या घाटावर येत आहेत. नौका सिद्ध ठेवली पाहिजे. राजाने निराजींना कानमंत्र दिला. मांड घेऊन निराजी सुटले. मात्र त्यांनी राजांना मुजरा केला नाही. त्र्यंबकपंत, फरमावल्या वस्तू सिद्ध ठेवल्या? राजांनी त्र्यंबकपंतांना विचारले. हातातील बोचके वर उचलून त्र्यंबकपंतांनी होकाराची मान डोलावली. आम्ही कुंभाराचा निरोप घेतो. संभाजीराजे सर्जेरावांकडे बघत राजांना म्हणाले. चला, आम्हीही येतो. राजे सर्वांसह कुंभाराच्या मेटात आले. आपल्या मेटावर काय घडते आहे याची कुंभाराला थोडीसुद्धा कल्पना नव्हती. तो आपल्या कामात दंग होता. बाबा, आम्ही निघतो, संभाजीराजे त्याला म्हणाले. तो पुढे आला. बाहेर बारीस हायनी? तो थोडे मावळी थोडे उत्तरी बोलला. शंभूराजांनी कंठीचा मोती कंठा उतरला. ती संधी साधून राजे हळूच पुढे झाले. संभाजीराजांच्या कानाशी लागून पुटपुटले. कंठा द्या, पण एक सांगा त्यास. आम्ही जाताच पहारेकरी येतील. त्यास आम्ही दक्षिणेकडे औरंगाबादेच्या रोखाने कूच झाल्याचे सांगणेस बोला. बाबा, हे घ्या आणि आमच्यासाठी एक करा. संभाजीराजे कुंभाराला कंठा देत म्हणाले. काय सरकार? आम्ही औरंगाबादेस जातो आहोत. मुलखास कुणी आमची वाजीपुशी केल्यास सांगणे. येतो आम्ही. जी, कुंभार कंठ्याकडे बघत म्हणाला. पुढे संभाजीराजांचा घोडा ठेवून राजे, सर्जेराव, त्र्यंबकपंत आग्र्यातून दक्षिणेकडे बाहेर पडणाऱ्या वेशीजवळ आले. राजांच्या अंदाजाप्रमाणे पहाऱ्याच्या हशमांनी
हे पथक हटकविले. सर्जेराव घोडा पुढे घेत हशमांजवळ गेले. त्यांनी कमरेच्या कशात ठेवलेली दस्तके काढून दाखविली. कौन सी सवारी है? तरीही एका हशमाने सर्जेरावांना तराटणी देत सवाल केला. पुढे होत राजांनी शहरातील रामसिंगाच्या हवेलीकडे पगडीचा रोख ठेवून जाब दिला. राणा रामसिंग की मेहमान सवारी, सेवा दख्खन की फर्जंद सवारी. मिर्झा राजाचा दरबारी असलेला वचक आठवून पहारेकऱ्यांनी दस्तके पाहून पथक सोडले. आता राजे दक्षिणेकडे गेले ही भूमिका सर्वत्र उठणार होती. सारे दक्षिणवेशी बाहेर पडले. कुणीच काही बोलत नव्हते. आग्र्याला धरून श्रावणी सांज उतरत होती. राजाने यमुनेच्या किनाऱ्याने उत्तरेकडे हात उठविला. घोडी यमुनेच्या रोखाने दौडू लागली. यमुना काठ येताच घोडी थांबली. सगळे पाय उतार झाले. त्र्यंबकपंतांनी बोचके सोडले. राजे आणि संभाजीराजे अंगेचे पेहराव उतरून भगव्या छाट्या चढवून संन्यासी झाले. यमुना हळहळत होती. चारी बाजूने सांजावून आल्यामुळे तिला हे दोन्ही भूते संन्यासी काही बघायला मिळत नव्हते. उतरलेल्या पेहरावाचे पुन्हा बोचके आवळून त्र्यंबकपंतांनी ते घोड्याच्या पाठीवर टाकले. सर्जेराव आणि ते आपल्या राजांच्या व संभाजीराजांच्या घोड्यांच्या ओठाळ्या धरून यमुना काठची मऊ वाळू तुडवीत काठाने उत्तरेकडे चालले. त्यांच्यात आणि आपल्यात थोडा फासला ठेवून राजे आणि संभाजीराजे यमुनेच्या काठची ओलवती वाळू तुडवू लागले. त्यांच्या पायठशांनिशी यमुनेच्या साक्षीने आता भवितव्याचे महाभारत उभे ठाकणार होते. मथुरेच्या रोखाने नौका नेणारा घाट आला. राजांनी त्र्यंबकपंत आणि सर्जेराव यांची खांदा भेट घेतली. घाटावर निराजी, कवींद्र परमानंद व कवी कुलेश यांच्यासह सिद्धच होते. न दिसणाऱ्या यमुनेच्या पात्राला राजे संभाजीराजे यांनी नमस्कार केले आणि ते नौकेत चढले. पाठोपाठ निराजी वर चढले. नावाड्यांनी वल्ही पेलली. अंधाराला चिरत नौका पात्र तोडू लागली. पात्राच्या मध्यावर येताच राजांनी खांद्यावर चढविलेल्या झोळीत हात घातला. सोन मोहरांची भरली मूठ बाहेर काढून ती संभाजीराजांच्या हातात देत ते म्हणाले, यमुना माईला अर्पण करा. संभाजीराजांनी सोनमूठ यमुनेच्या कृष्णमुखात सोडली. यावेळी औरंगजेबाची लाल किल्ल्यातील मगरबीची नमाज संपली होती. तो खुदा तालाला भरल्या आभाळाकडे पंजे उठवून दरबारी पावती देत होता. अर्हम्मा निरहिम, खरोखरच तुझ्यासारखा दयाशील तू एकटाच आहेस. त्याच दयेचा फायदा घेऊन कोठीत पलंगावर गिरद्या लोड रचून राजांचा तबकातील टोपसुद्धा उचलून त्या जागी सरपोसाने झाकलेली पाण्याची सुरई चढवून हिरोजी सिताब कोठीबाहेर पडला होता. मदारीने औषधे आणण्याच्या निमित्ताने केव्हाच कोठीला पाठ दाखविली होती. सारे पक्षी उडाले होते. उरली होती पिसे निर्दय कैदेच्या आठवणीची. आपल्या हवेलीच्या देवमहालात रणचंडीसमोर माथा टेकून एक मानी रजपूत तिला साकडे घालीत होता. मेहमान सलामत रहे. तो होता रामसिंग. एक वास्तू आपल्या नावाला येणारा बट्टा टळला म्हणून यमुनेकडे बघत निश्वास टाकीत होती. विठ्ठलदासाची हवेली. यमुनेवर लाटा उमटवीत नौका किनाऱ्याकडे चालली होती. बराच वेळ मनाच्या कोपऱ्यात घर करून राहिलेले एक आश्चर्य राजांनी शांतपणे उभे केले. त्यांनी संभाजीराजांना विचारले, कुंभाराच्या घरासमोर हिरोजीच्या वेशातही तुम्ही आम्हास कसं पारखलं? क्षणभर यमुनेच्या उचंबळत्या लाटांनी ही बाब ऐकायला आपली खळबळ रोखून धरली. राजांच्या पायांवर नजर टाकीत संभाजीराजे अदबीने म्हणाले, डोकीवर टोप असल्यासारखेच चालत होतात तुम्ही आबासाहेब. मथुरेच्या ब्राह्मण वस्तीतील एका कौलारू घरात छाटीधारी संन्यासी आणि बालसन्यासी शिरले.
पाठीशी निराजी होते. हे घर मोरोपंत पिंगळ्यांचे मेहुणे कृष्णाजीपंत त्रिमल यांचे होते. निराजींनी त्यांचा तपास लावून राजांना त्या सुरक्षित जागी आणले होते. कृष्णाजी आणि त्यांचे बंधू काशीराव व विसाजीपंत यांनी आपल्या थोर अतिथींचे उत्तरी दिललगाव पद्धतीने स्वागत केले. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाईंनी रसोई शिजायला टाकली. पाकगृहात मथुराई पद्धतीच्या रसोईचा अन्नगंध दरवळू लागला. घराच्या अतिथी सदरेवर अंथरलेल्या स्वच्छ बैठकीवर राजे आणि संभाजीराजे छाट्या धारण करून बसले होते. कुणाची नियती कुणाला कुणाच्या दारात नि कसल्या रूपात उभे करील सांगता येत नाही. वास्तविक संन्यासी, योगी, बैरागी यांचे स्वागत राजांनी करावे, पण आज तेच खुद्द संन्यासी वेशात दुसऱ्याच्या घरचे आतिथ्य घेत होते, आणि तेही एका मथुरेसारख्या तीर्थक्षेत्रातल्या ब्राह्मणाकडून. राजे उसासले. छाटीधारी संभाजीराजांना ते निरखून बघू लागले. फार विचित्र विचारांची भगवी छाटी त्यांच्या मनाने पांघरली. राजा हा जन्मानेच संन्यासी असतो. सारे सोडून संन्यासी होणे सोपे, पण साऱ्यात असून संन्यासी राहणे कठीण. हे पडताळून बघायला आम्ही अनेक साधू संतांचे पाय धरले. तुम्हाला मात्र या उमरीतच हे समजते आहे. असेच व्हावे तुम्ही. वृत्तीने राजे आणि मनाने संन्यासी. त्रिमलांच्या घरची भोजने उरकली. राजांनी सर्व मंडळींशी खलबत केले. पुढच्या दौडीचा बेत आखून झाला. राजे आणि संभाजीराजे बिस्तऱ्यावर आडवे झाले. संन्याशाला बिलगत बालसन्यासी सुख झाला. भाग 40 समाप्त.